नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वप्नील नरुटे यांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवन रक्षक गौरव पुरस्कार। समाजसेवा आणि मानवतावादी कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे स्वप्नील सुभाष नरुटे राहणार हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना हिरकणी न्यूजच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवन रक्षक गौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आला आहे। छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त हिरकणी न्यूजच्या वतीने आयोजित लोकराजा राज्यस्तरीय पुरस्कार 2026 सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला। स्वप्नील नरुटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध प्रसंगी केलेले मदत आणि बचाव कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला। कोरोना काळातील सामाजिक कार्य, पीएम रूम मधील सेवा, पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्याच्या बचाव कार्यात सहभाग, सापाला जीवदान, बेवारस मृतदेहांचा अंत्यविधी तसेच मृत्युंजय दूत म्हणून केलेली सेवा अशा विविध मानवतावादी कार्यांचा त्यांच्या कार्यात समावेश आहे। आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तात्काळ धावून जाणं, संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करणं तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सातत्यानं कार्यरत राहणं या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। विशेष म्हणजे पुरस्कार स्वीकारल्यानंतरही समाजसेवेच्या कार्यात खंड पडू न देता स्वप्नील नरुटे थेट पीएम रूमकडे रवाना झाले। तुम्ही जयसिंगपूर वासियांनी मला आजपत्र जे प्रेम दिले त्या प्रेमाबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभारी आहे। 2000 आजपर्यंत मी जवळपास 12,000 पोस्टमॉर्टम केलेत आणि 7,500 साप पकडलेत। रोड अपघातातले 2400 लोक वाचवलेत। स्वतः घरदार कर्ज काढून ॲम्ब्युलन्स चालवतोय मी लक्षात घ्या। इतकं सोपं नसते, पण हे काम मी करत आलोय आणि राहिला विषय तर सत्काराचा माझा चांगल्या पद्धतीने झाला। मी इतका वेळ झाला सत्काराची इथे बसलोय, कार्यक्रमाला वेळ झालाय मला पण कळते, पण या सत्कारापेक्षा महत्वाचं माझं कार्य आहे। तिथं पोलिसांचा पंचनामा झाला नव्हता म्हणून मी इथं थांबलो। पंचनामा जर झालाय म्हणून फोन असता तर मॅडम माफ करा, मी सत्कार घेतला नसता, पहिला तिथे गेलो असतो। आणि ज्या माणसाने तुम्ही आता सत्कार करायला त्या माणसानं हे सत्कारापेक्षा हे सत्काराचं फळ घेऊन तिथं जाऊन आपली सेवा पूर्ण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं। कारण ती लोक दुःखात असतात आणि दुःखात कधी कोणाला बसवायचं नाही, हा माझा नियम आहे। त्यामुळे मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो। मी मध्येच आलो आणि आपण दिल्या प्रेमाबद्दल साहेब मी तुमचा मनपूर्वक आभार आहे। पुरस्कार सोहळ्यातील सन्मान स्वीकारल्यानंतर लगेचच सेवा कार्यासाठी ते पुन्हा कार्यरत झाल्यानं त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं विशेष कौतुक होत आहे। सन्मान झाला पण सेवा थांबली नाही अशी भावना त्यांच्या या कृतीतून दिसून आली। हिरकणी न्यूजच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि संवैधानिक समाजवादी विचारांना कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशानं हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या पुरस्काराबद्दल स्वप्नील नरुटे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून सन्मानापेक्षा सेवेला प्राधान्य देत त्यांची समाजसेवेची वाटचाल अशीच अखंड सुरू राहावी यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।